अनुष्का मॅडम, अनुष्का मॅडम, तुला काय वाटलं तू हे सत्य सगळ्यांपासून लपवशील आणि हे लपून राहील का? खरं तर माझंच चुकलं. मीच त्या दिवशी अहिल्या मॅम समोर सगळ्या पाहुण्यांसमोर तुला जाब विचारायला पाहिजे होता. पण मला वाटलं तुला अक्कल येईल, तू माझ्या आदित्यचा पिछा सोडशील. पण नाही, आमचा साखरपुडा होऊन सुद्धा तू सुधारायचं नावच घेत नाहीयेस. नाही, आमचा साखरपुडा होऊन सुद्धा तुला त्याच्यासोबत फोटोज काढायचे, त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटोशूट करायचंय तुला, हो ना? अनुष्का मॅडम, हळू बोला ना. हे बघा, तुम्ही समजताय तसं काय बी नाही. बस करा. हे असं गोड गोड बोलून ना बाकीच्यांना फसवशील, मला नाही. अहिल्या मामना तर सगळं कळायलाच हवं. पारूचं खरं रूप काय आहे ते कळालं ना, तुला तर बाहेर काढतीलच आणि त्या आदित्यला पण बाहेर काढतील. त्या मूर्खाने डेमोशूट मध्ये तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र काय घातलं? तू तर त्याची बायकोच समजायला लागली स्वतःला, हो ना? एक मिनिट, तू किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस ना, म्हणून मी अहिल्या मॅमना सगळं सांगणार आहे आणि तुझं खरं रूप त्यांच्या समोर आणणार आहे. अनुष्का मॅडम, हळू बोला ना. काय ग, इतकं सगळं घडलं, एवढं काय काय झालं, तरी पण तुला अक्कल येत नाहीये ना? अगं, तू मला घाबरायला हवंस. माझ्या हातात सगळे पत्ते आहेत तुझे, मी कधीही उघडे करू शकते अहिल्या मॅम समोर. पण नाही, तू तर माझ्या समोर माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडतीयस. काय ग, तू त्यांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस का किर्लोस्करांची सून म्हणून मिरवायची हौस आहे तुला? बोल ना, बोल. मी तुला काहीतरी विचारतीये ना, तू अशी नाही ऐकणारस. मारुती मामा, अनुष्का मॅडम, नाही. मारुती मामा, लवकर बाहेर या. मॅडम, मी नंदी करते. नाही, असं करू नका. या जरा इकडे उभं राहा. काय झालं? मारुती मामा, तुम्ही मला सांगितलं नाही हो की पारूचं लग्न झालंय ते. नाही म्हणजे अहिल्या मॅम तिकडे पारूसाठी मुलगा शोधतायत आणि ती इकडे गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. नाही म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना की पारू मॅरिड आहे ते. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो अनुष्का मॅडम. नाही, मला मान्य आहे माझी पारू अल्लड आहे, पण ती असं दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालायची चूक नाही करायची. किती विश्वास आहे ना तुमचा तुमच्या पारूवरती. एकच मिनिट हा. नाही म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना तुमचा जावई कोण आहे, कसा आहे, काय करतो. कारण मी पारूला विचारलं तर पारू मला सांगतच नाहीये. आणि तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र दिसूनही तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये. ही तुमची पारू सांगणारच नाही तिने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय ते. पण तुमची अल्लड भोळी संस्कारी पारू कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरतीये हे मला माहितीये. तिला अहिल्या मॅम समोर नेऊन उभी करते, मग बघा कशी पोपटासारखी कबूल करेल ते. बाई 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 बाई, हिने खरंच आणलं हिला. म्हणजे इथे आता मोठा ड्रामा होणार. जाऊन वहिनीनं सांगायला पाहिजे. Yes, I'll let you know. Yeah, thank you. वहिनी, 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 चोर पकडला, चोर. दामिनी शांत हो आणि सांग नीट काय झालं ते. हो वहिनी, त्या 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 पारूची चोरी पकडली गेली. अनुष्का घेऊन येते तिला. तुम्ही चला, खाली चला. काय बोलतेस तू दामिनी? कसली चोरी? वहिनी, तुम्ही स्वतःच या ना खाली आणि तुमच्या डोळ्यांनी बघा, प्रत्यक्ष मग कळेल तुम्हाला. कितीतरी दिवसांनी या घरात एवढा मोठा ड्रामा होणार आहे.
मी तर फुल एन्जॉय करणार आहे, तुम्ही पण करा. अनुष्का मॅडम, नको मॅडम, खरं मी हात जोडतो. ऐका. हे बघा, आज जायची काय बी गरज नाही. तुम्हाला मी या घरात ना आदित्य सरांच्या आयुष्यात यायला नको आहे ना. मी 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 नाही येणार, पण मी विनंती करते तुम्ही असं काय बी करू नका. पारू, अगं हे संत काय चाललंय? वा, मस्त नाटक चाललंय तुमच्या दोघांचं. एकमेकाला सामील आहे ना तुम्ही दोघं. काय ग, हो. तुझी पोरगी काय गोंधळ घालते हे तुला स्वतःला पण माहिती नाहीये का? अनुष्का मॅडम, ए शांत बसत. तुला तर सहजासहजी सोडणारच नाहीये मी. या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त त्रास देणारी व्यक्ती ना तू आहेस. त्यामुळे अहिल्या मॅम समोर तुझा चेहरा मी आणणार म्हणजे आणणारच. आणि तुम्हा बाप लेकीचं तोंड काळं करून पाठवणार. ऐका ना. ओ, मॅडम ऐका ना, ऐका माझं. अनुष्का, अनुष्का काय कर? अनुष्का, अनुष्का सोड तिला. आले होते ना, चोर सापडलाय. हाच तो चोर आहे, ही पारू चोर आहे. अनुष्काने पकडलंय तिला. दामिनी, अरे एक मिनिट, काय चाललंय हे सगळं? हे मला विचारण्यापेक्षा ना तुम्ही पारूला विचारायला हवं होतं. कारण तुम्हीच तिला मुलीसारखं वागवलं, मान सन्मान दिला, ब्रँड अँबॅसेडर बनवलं, आणि हो, सोसायटीमध्ये वागण्यासाठी लायकीचं बनवलं. पण मला सांगा, एवढं सगळं करून तुम्हाला पारूच्या लाईफ मधलं सगळं माहिती आहे का? नाही म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये तिच्या जवळ कोण आहे, तिला कोण आवडतं, तिच्या मनात कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर माहिती असेल तर प्लीज मलाही सांगा, मलाही जाणून घ्यायचंय. ओ ओ ओ आय एम सो सॉरी, मी आत्ता खूप रूड साऊंड करत असेल किंवा मी आत्ता तिला खेचत घेऊन आले तर तुम्हाला त्याचा राग आला असेल. पण ह्या सगळ्या वागण्यामागे एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे पारूने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय. अनुष्का, दामिनीने तुला काही सांगितलंय का? हो, हे बघ, हिने काही सांगितलं असेल ना तर अजिबात लक्ष देऊ नकोस. ही काही बोलते आणि मग तोंडावर पडते. मला फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे. आणि पारूने आपल्या सगळ्यांपासून एक अशी गोष्ट लपवली ज्याच्यामुळे आपल्या कंपनीला फटका बसू शकतो, आपली कंपनी बर्बाद होऊ शकते. अनुष्का, काय लपवलंय पारूने? तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोल. हा, पारूचं लग्न झालंय. काय? What? हा आहे त्याचा पुरावा. पारूच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य. आणि हो, पारू साधी मोलकरी नसती तर आपण त्याच्याबद्दल विचारही केला नसता. पण पारू साधी मोलकरी नाहीये. पारू एक इंटरनॅशनल मॉडेल आहे, आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. पण तिच्या कुठल्याही कृतीचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या कंपनीवरती आणि कंपनीच्या प्रोडक्टच्या सेलवरती होतो. एक मिनिट, मला प्लीज सांगा की हे एवढं मोठं गुपित तुम्हाला कोणालाच माहिती नव्हतं का? माहिती होतं का? नाही? बापरे, काय ग पारू, लोकांना तू आपलीशी वाटतेस, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला स्वीकारलं, डोक्यावर घेतलं ग तुला. आता त्याच लोकांना जेव्हा हे कळेल की ज्या व्यक्तीवरती ते विश्वास ठेवतायत ती विश्वासघातकी आहे, तेव्हा ते आपल्या प्रोडक्ट्सवरती बहिष्कार टाकतील. काय ग पारू, तुला ब्रँड अँबॅसेडर पद गमवायचं नव्हतं म्हणून तू हे सगळं लपवत होतीस का? बोल, आता शांत उभी राहिली. अगं पारू बोल, सगळ्यांना सगळं माहिती इथे.
त्यामुळे जे काय आहे ना ते पटपट बोल आणि कबूल कर जे काय केलंस ते बोल. तिला कबूल करायची काही गरज नाहीये. अनुष्का, तू काल आली आहेस आमच्या आयुष्यात. आम्ही तुझ्या आधीपासून पारूला ओळखतो. ती असले लपवाछपीचे धंदे कधीच करणार नाही. आणि पारूचं लग्न झालंय हे ती का लपून ठेवेल? उलट अभिमानाने मिरवेल ती. अच्छा, तुझा खूप विश्वास आहे ना पारूवर? मग तिला विचार ना तिने हे मंगळसूत्र गळ्यात का घातलंय ते. प्लीज विचार ना. मारुती, का? मला माहितीये की तू कधीही माझ्याशी खोटं बोलत नाहीस. तू बोल, तुला माहिती होतं पारूचं लग्न झालंय ते? नाही, मला काहीच माहिती नाही याच्यातलं. पारू, सत्य काय आहे? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का आहे? तुझं लग्न झालंय का? आणि जर झालं असेल तर ते कुणाशी झालंय आणि तू लपवून का ठेवलंयस? आम्हाला नाही सांगितलं ठीक आहे, पण स्वतःच्या वडिलांना, मारुतीला तरी सांगायला हवं होतंस. लग्न म्हणजे तुला काय भातुकलीचा खेळ वाटला का ग? पारू बोल. वहिनी, अहो काय प्रश्न विचारताय? लग्न कोणासोबत केलं? अहो तिच्यासारखीच लायकी असणाऱ्या कोणासोबत तरी केलं असेल तिने. म्हणजे एखादा चोर, पाकिटमार किंवा फार फार तर वॉचमॅन. अशा लोकांची संगत काय असते हे मी तुम्हाला सांगायला नको, है ना? दामिनी, पारू, बघितलंस काय काय ऐकायला मिळतंय, कसले कसले आरोप होत आहेत. आईले मॅडम जे काही विचारतात त्या प्रश्नांची उत्तर दे ना. हे खरं आहे का? खरं असेल तर कोण येते हो? मला सांग, मी तुला त्याच्या घरी नेऊन सोडतो. घरी नेऊन सोडतो म्हणजे तू मला न सांगता लगीन केलं? इतके दिवस लपून ठेवलं हे समजा. मला सांगावंसं नाही वाटलं. तू लगीन झाल्यापासून इथंच आहे आपल्या घरात, म्हणजे तुला नांदवायला तयार नाही का? बोल ना, काहीतरी बोल. वा, पास झाली ही नाटकं. मला माहितीये पारूचा नवरा कोण आहे ते. आणि तिने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय ते. मी सांगते ना. अनुष्का मॅडम, तुम्ही या घरची वनारे सून आहात. या घरात वादळ येईल असं तुम्ही काय बी बोलू नका. वादळ, माझ्या आयुष्यात तर वादळ आलंय ग. तू आणलंयस ते वादळ माझ्या आयुष्यात पारू. तू. तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय पारूचा नवरा कोण आहे ते. हा, हा आहे पारूचा नवरा. आदित्य, हो, आय एम सो सॉरी. माझा नवरा. तुमच्या सगळ्याच्या साक्षीने मी ह्याच्यासोबत एंगेजमेंट केली. मी त्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न बघतेय. आणि आज अचानक मला कळतं की कोणतरी दुसरी मुलगीच त्याची बायको म्हणून मिरवतीये. त्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये.
अनुष्का, हे जर दामिनी म्हणाली असती ना तर मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण तुझ्याकडनं मला ह्या बोलण्याची अपेक्षा नाहीये. मी काहीही बोलत नाहीये मॅम. तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना? ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा की त्याने हे मंगळसूत्र पारूच्या गळ्यात घातलंय की नाही ते. प्लीज विचारा. तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर विश्वास नसेल, पण माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. आदित्यला लग्न, मंगळसूत्र, त्यातले विधी या सगळ्याचं महत्व व्यवस्थित माहितीये आणि तो हे असं कधीच करणार नाही. आणि पारू बरोबर तर नाहीच नाही. आदित्य, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आमचा तुम्हा दोघांवरही पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघंही असं काहीही करणार नाही ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल याची खात्री आहे आम्हाला. आई अनुष्का म्हणते ते खरं आहे. अरुच्या गळ्यात हे मंगळसूत्र मीच घातलंय. घ्या वहिनी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं ही पारू आपल्या आदित्यला नादाला लावतीये म्हणून. सांगितलं होतं की नाही? पण नाही, तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये. आता ह्या अनुष्काला सोडून ह्या मोलकरीण पारूला तुम्ही स्वीकारणार आहे का तिच्या जागी? दामिनी, अजून एक शब्द जरी काढलास ना तोंडातून तर थेट गावाला रवानगी करीन, आणि ती पण कायमची. आई, नीट बघ या मंगळसूत्राकडे. कदाचित तुलाही आठवेल, हे मंगळसूत्र मी पारूला घातलं होतं ऍड शूटच्या वेळी. हे तेच मंगळसूत्र आहे. आणि त्याच वेळी मी पारूला सगळं क्लिअर केलं होतं की हे सगळं खोटं आहे. त्याला तिची सहमती होती. तिने आज ते मंगळसूत्र तिने घातलंय कारण आमचं कपल फोटोशूट होतं. तर कदाचित फोटोशूटसाठी तिने. करेक्ट. एक्झॅक्टली. शेवटी बायकोच्या मदतीला नवराच आला. थँक्यू आदित्य सर. आधी मी तुमच्या समध्यांची माफी मागते. खरं तर अनुष्का मॅडम जेव्हा घरी आल्या तेव्हाच मी त्यांना सांगायला पाहिजे होतं, पण त्या अशा अचानक आल्या. माझं काही ऐकून बी घेतलं नाही, मला काही बोलू बी दिलं नाही. माझ्या हाताला धरून वडत इकडं घेऊन आल्या मला. आणि मग मला काही सांगताच आलं नाही. त्याचं असं झालं की फोटोशूट संपल्यानंतर अचानक माझ्या ध्यानात आलं की बा न गणी उपाशी आहे, त्यांना भूक लागली असेल. म्हणून फोटोशूट संपल्या मी घराकडे गेले, कापड बदलले ना त्यांना जेवायला घातलं. आणि या समध्या गडबडीत मंगळसूत्र गळ्यातनं काढायचंच राहून गेलं अनुष्का मॅडम. पण ते मंगळसूत्र अनुष्का मॅडमनी बघितलं आणि मग त्यांनी मला जाब विचारला. समजा घर डोक्यावर घेतलं त्यांनी. माझा बाण गणी भरल्या ताटावरनं उठला. देवी आई, अनुष्का मॅडम एवढी शिकलेली नाही मी, पण मंगळसूत्राचं पावित्र्य माहीत आहे मला. मी हे मंगळसूत्र काढलं नाही कारण माझ्या डोक्यात फक्त बाज आणि गणीचा विचार होता. त्यांची भूक मला दिसत होती. मी खरं सांगते, मंगळसूत्राचा विचार सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता.
पण अनुष्का मॅडम चिडल्या. त्यांनी माझ्या हाताला धरलं, मला इथपर्यंत ओढत आणलं. एवढंच नाही देवी आई, त्यांनी या मंगळसूत्राला सुद्धा धरलं. काय तोट्याचा प्रयत्न केला.